सैनिक टाकडीत रास्ता रोको आंदोलन प्रकरणी आंदोलन अंकुशच्या अध्यक्षासह 33 जणांवर गुन्हा दाखल. सैनिक टाकळी तालुका शिरोळ येथील प्रस्तावित एमआयडीसी व इचलकरंजी प्रस्तावित दानवाड राधाकृष्ण पाणीपुरवठा योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलन प्रकरणी आंदोलन अंकुशचे अध्यक्ष, कार्यकर्ते व इतरांसह एकूण 33 जणांवर तसेच 7 ते 8 अनोळखी व्यक्तींवर कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल नितीन कुंडलिक साबळे बकल क्रमांक 1512 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कुरुंदवाड चिकोडी मार्गावरील दसरा चौक सैनिक टाकळी येथे आंदोलन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी लागू केलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून तसेच रास्ता रोकोस कोणतीही परवानगी नसताना आरोपीने बेकायदेशीरपणे जमाव जमवून मुख्य रस्ता सुमारे 4 तास वाहतुकीसाठी बंद ठेवल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय. फिर्यादीनुसार सैनिक टाकळी येथील गट क्रमांक 1350 व 1194 मधील गायरान जमिनीवरील प्रस्तावित एमआयडीसी तसेच इचलकरंजीला जाणाऱ्या दानवाड राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने बंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याने संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीमध्ये दीपक उर्फ पुंडलिक कृष्णात पाटील, विनोद सुरेश पाटील, अमर वसंत पाटील, अमर शंकर वासनकर, प्रदीप मधुकर पाटील, नवनाथ तुकाराम पाटील, राजेंद्र बाळासाहेब पाटील, तेजस रमेश माने, स्वप्नील बाळासाहेब पाटील, शशिकांत वसंत महात्मे, सुनील कानिटकर, दत्तात्रय आपासो दुर्गुडे, प्रकाश खोत, धनाजी दरगू चुडमुंगे, राकेश जगदाळे, भूषण गंगावले, विकास विलास पाटील, शुभम संभाजी पाटील, आनंदा दत्ता चव्हाण, हनुमंत नानासो पाटील, अशोक अंतू पाटील, वैभव विलास पाटील, संदीप महादेव पाटील, अरुण कृष्णात पाटील, विजय मारुती गायकवाड, सर्जेराव घोरपडे, प्रभाकर बंडगर, कपिल पाटील, सौ हर्षदा विनोद पाटील, सौ निवेदिता अमर वासनकर, सौ ज्योती अमर पाटील, सोनाली प्रदीप पाटील, राजेश कदम यांच्यासह 7 ते 8 अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक पाटील करत आहेत. SK न्यूज कुरुंदवाड.